नमस्कार. बाबरी मशीद पाडल्याप्रकरणीच्या गुन्ह्याचा निकाल लागला आणि एकच गजब माजलाय. CBIच्या विशेष न्यायालयानं लालकृष्ण अडवाणींच्या सहित बाबरी मशिदीच्या पाडण्याच्या कट प्रकरणात सहभागी असलेल्या अनेकांना क्लीन चिट देऊन टाकली आहे. त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. निर्दोष मुक्तता करताना योग्य ते पुरावे नाहीत म्हणून पुराव्याच्या अभावी ती मुक्तता झालेली आहे. यात कोणताही कट नव्हता तर ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती असंही न्यायालयानं त्यात म्हटलेलं आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर स्वाभाविकपणे काही वर्गाकडून याच्या विरोधातले सूर उमटू लागले आहेत. सोशल मीडिया, डिजिटल मीडिया याच्यामधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. बाबरी पाडली कोणी हा एक प्रश्न विचारला जातो आहे. न्यायव्यवस्था कशी आहे यावर देखील भाष्य केलं जातं आहे. एकूणच काय तर न्यायव्यवस्थेनं विश्व हिंदू परिषदेच्या भाजपच्या नेत्यांना कटातून पद्धतशीरपणे दूर केलं गेलं असल्याचा आभास निर्माण केला जातो आहे. टेलिग्राफ या दैनिकानं तर अगदीच यावर कडी गाठलेली आहे आणि त्यांनी आपण सगळे भारतीय म्हणजे गाढव आहोत असं सांगत एक गाढवाचं चित्र आपल्या मुख्य पानावर छापलेलं आहे. न्यायव्यवस्था कशी असू शकते, निकाल कसा लागतो यावर देखील भाष्य होतं आहे. काही लोकांनी मग बाबरी पाडली कोणी, यांनी पाडली नाही तर हाही प्रश्न विचारला आहे. पण मुळात काही गोष्टी स्पष्ट करून घेणं आवश्यक आहे. त्या गोष्टी अशा आहेत की ही केस नेमकी कशाची होती. ही केस बाबरी कोणी पाडली यावरची अजिबात नव्हती, तर बाबरी पाडण्यासाठी काही कट झाला आहे का आणि त्या कटातूनच हे पडलेलं आहे का यासाठीची ती केस होती. लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, अशोक सिंघल किंवा अन्य नेत्यांवरती बाबरी मशिदीच्या कटात सहभागी झाल्याचा, लोकांना चिथावणी दिल्याचा आणि त्या चिथावणीवरून तो विध्वंस झाल्याचा आरोप होता. CBIनं हा खटला दाखल केला होता. यासाठीचे पुरावे जमा करणं आणि ते पुरावे न्यायालयात देणं ही जबाबदारी CBIची अर्थात सरकारची होती. हा खटला बाबरी पडली त्यावेळी म्हणजे 1993ला दाखल झालेला आहे. 93 ते 20 हा जवळपास 28 वर्षाचा कालावधी आहे, ज्या कालावधीमध्ये हा खटला CBIच्या विशेष न्यायालयात चाललेला आहे. एकदाही या प्रकरणामध्ये एकही सबळ पुरावा देता आला नाही हे CBIचं अपयश आहे आणि या अपयशावरती न्यायालयानं विशेष टिप्पणी केली आहे. मुळात एखादी कृती, एखादा विध्वंस, एखादी दंगल ही पूर्वनियोजित असते की ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते, स्वाभाविक प्रतिक्रिया असते हे तपासलं जाणं आवश्यक आहे. गोध्राच्या प्रकरणानंतर गुजरातमध्ये उसळलेली दंगल ही त्या लोकांची स्वाभाविक प्रतिक्रिया होती. तशी प्रतिक्रिया अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून ज्या मशिदीकरता हिंदू जनमानस आंदोलन करत होता, न्यायालयीन लढाई लढत होता, ती वास्तू समोर उभी होती आणि दमनकारी प्रक्रिया चालू होती. त्यावेळेला ज्या लोकांच्या मनामध्ये भावनांचा उद्रेक झाला ते त्या मशिदीच्या घुमटावर चढले आणि हळूहळू ती मशीद पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली. लाखो लोकांचा समुदाय होता आणि त्या समुदायानं बघता बघता ती इमारत भुईसपाट करून टाकली. ही स्वाभाविक प्रतिक्रिया होती की पूर्वनियोजित कट याचा तो गुन्हा होता. बाबरी कोणी पाडली यावरचा शोध करणारी समिती नव्हती अथवा तो तशा स्वरूपाचा गुन्हा देखील नव्हता. हा क्रिमिनल ऑफेन्स, गुन्हेगारी कृत्य याबाबतचा गुन्हा होता. चिथावणी देणे, इमारत ध्वस्त करण्यासाठी चिथावणी देणे, लोकांना उचकावणे अशा स्वरूपाचा तो गुन्हा होता. अडवाणी काय, उमा भारती काय, अशोक सिंघल काय किंवा अन्य नेते काय यांच्यावरती अशी चिथावणी दिल्याचा गुन्हा सिद्ध करणारे पुरावे CBI न्यायालयासमोर देऊ शकलेलं नाही. जे कोणते व्हिडिओ CBIच्या न्यायालयासमोर गेले होते ते व्हिडिओ टेम्पर्ड आहेत, छेडछाड केलेले आहेत असंही न्यायालयानं त्या निकालपत्रात म्हटलेलं आहे. त्यामुळं छेडछाड केलेले पुरावे आणि सबळ पुरावे नसणं या कारणामुळं या नेत्यांची मुक्तता झालेली आहे. आता मुक्त झालेले नेते, निर्दोष सिद्ध झालेले नेते हे हिंदुत्ववादी आहेत म्हणून न्यायालयाने दिलेला निकाल पक्षपाती असल्याचा कांगावा करत
बाबरी पाडली कोणी असा प्रश्न विचारणं निव्वळ मूर्खपणाचं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयानं बाबरी पाडली कोणी याचा शोध घेण्याची जबाबदारी ना न्यायालयावरती दिलेली होती, ना कुठल्या संसदीय समितीनं, ना कुठल्या सरकारी समितीनं, ना कुठल्या शोध समितीनं याचा निर्णय घेतलेला आहे. बाबरीच्या पतनानंतर अटल बिहारी वाजपेयी यांचं 5 वर्षाचं सरकार आणि नरेंद्र मोदींचं 6 वर्षाचं सरकार, अटलजींचा एकूण कारकीर्द 6 वर्षाची, 6, 5, 11, 12 वर्षाचा एकूण कालावधी सोडला तर उरलेली 16 वर्ष ही राजवट अन्य पक्षांची, काँग्रेस भाजपेतर पक्षांची राहिलेली आहे, काँग्रेस किंवा काँग्रेस समर्थित लोकांची राहिलेली आहे. अशा स्थितीमध्ये बाबरी पडल्याचा शोध घेणे, पाडली कोणी याचा शोध घेणे ही जबाबदारी त्या वेळेसच्या सरकारची होती. पण तशी समिती स्थापन झाली नाही किंवा त्याचा शोधही घेतला गेला नाही. पुढे कालांतरानं बाबरी मशिदीचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आणि तो वाद मिटला होता. वास्तविकता अशी आहे की जेव्हा बाबरीच्या वादग्रस्त जागेचा वादच संपला होता आणि त्यानंतरच्या खटलाही आता काल निकाली निघाला होता, तर त्यावर पुन्हा भाष्य करत बाबरी कोणी पाडली हा प्रश्न उपस्थित करणारे तथाकथित डावे, सुधारणावादी मताचे, उदारमतवादी लोक, पुरोगामी विचारांची लोक पुन्हा एकदा समाजामध्ये दहशत पसरू पाहत आहेत का? त्यांना पुन्हा एकदा वातावरण अस्थिर करायचं आहे का? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जो खटला निकाली निघाला आहे किंवा ज्या खटल्याचा निकाल CBIच्या विशेष न्यायालयानं दिला आहे, त्या निकालात तो निकाल हा आहे की बाबरी मशीद पाडण्यासंबंधीचा कट रचण्याचा गुन्हा त्या नेत्यांवरती सिद्ध होत नाही, म्हणून त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे. त्यात पुरावे नाहीत हे देखील न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे. जी जबाबदारी सरकार पक्षाची, CBIची होती ते पूर्ण करू शकलं नाही, म्हणून हे नेते निर्दोष सिद्ध झालेले आहेत. आणि त्यासोबत ती एक प्रतिक्रिया होती असं देखील मत न्यायालयाने व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे या निकालावर भाष्य करताना उगाच काहीतरी अजून भाष्य करत हे प्रकरण चिघळवण्याचा प्रयत्न करणारे टेलिग्राफसारखी दैनिकं, तथाकथित पुरोगामी, ढोंगी आणि स्वतःला फार उत्तम पत्रकार समजणारी लोक समाजात तेढ पसरवतील हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. न्यायालयाच्या निकालाचा सन्मान करण्याची पद्धत, परंपरा आपल्याकडं आहे आणि तीच परंपरा योग्य ठरेल हे लक्षात घेऊनच यावर प्रतिक्रिया द्यावी.